नळदुर्गच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा झालाय। नळदुर्ग नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांचा पदग्रहण सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीने पार पडला। या ऐतिहासिक सोहळ्याला तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यातील मातब्बर नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नळदुर्गमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदाची सूत्रे हाती घेताच नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांनी आपला विकासाचा थेट अजेंडा स्पष्ट केला। त्यांनी पारदर्शक कारभाराचा निर्धार व्यक्त करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आपला मुख्य फोकस असेल असा स्पष्ट संदेश दिला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही नळदुर्गच्या विकासासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले। नव्या नेतृत्वाच्या या जोमदार सुरुवातीमुळे नळदुर्गच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बाबतीत योग्य ती काळजी घेऊन ती सुधारणा आपल्याला करावी लागणार आहे। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्रातलं राज्यातलं सरकार आपलं असल्यामुळे आणि जनतेने नळदुर्गकरांनी एवढा आपल्यावरती विश्वास टाकला असल्यामुळे आपली जबाबदारी आता खूप वाढलेली आहे। कोण कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे त्याचा कधीच आपण विचार करतच नाही, पण आता तर अजून जबाबदारी वाढली आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे। इथे रोजगार निर्मितीवरती आपल्याला भर द्यायचा आहे। पर्यटनाच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की अनेक देश आहेत ज्यांचं पूर्ण अर्थकारण हे पर्यटनावरती अवलंबून आहे। काही काही देश असतात जिथे इंडस्ट्रीवरती, उद्योगावरती त्यांचं अर्थकारण असतं। काही ठिकाणी जे आहे ते वेगळ्या पद्धतीने बँकिंग सेक्टरवरती ते काम करतात, परंतु अनेक असे देश आहेत ज्यांचं पूर्ण अर्थकारण आहे ते पर्यटनावरती अवलंबून आहे। आणि आपल्याला देखील जो आर्थिक कायापालट करायचा आहे, शेवटी विकास म्हणजे फक्त रस्ते आणि लाईट आणि नाल्या आणि असं नाहीये। त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला घरामध्ये दर महिन्याला जे पैसे येतात, खास करून गोरगरिबाच्या घरात जे येतात ते वाढवणं म्हणजे खऱ्या अर्थाने विकास करणं असं आपण मानतो। आदरणीय मोदी साहेबांचं तेच म्हणणं आहे की शेवटच्या घटकातल्या व्यक्तीचं जे काही उत्पन्न आहे ते जर तुम्ही वाढवलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही विकास केला। आणि तो प्रयत्न आपण नियोजनबद्ध करतोय, परंतु एकट्या दुकट्याचं काम नक्कीच नाहीये। त्यामुळे आता सर्वांची आपल्याला मदत घ्यायची, आपल्या शहरातल्या सर्व नागरिकांची घ्यायची। इथे आता असलेले जे अधिकारी आहेत, मग आता इथे आपले सीओ बसले, आताच मी म्हटलं अनुभवी सीओ आहेत आपल्याकडे। किती वर्ष झाली सर्व्हिसला? 16 वर्ष सर्व्हिस झालेली त्यांची। मग इतर आपले अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत। आपल्याकडे आता अतिरिक्त तहसील कार्यालय आहे। तहसील कार्यालय करायचं ना, तालुका करायचा आहे ना, ते लक्षात। तर हे मुद्दे जे आहेत ते करायचे म्हटलं तर तुमची सगळ्यांची साथ ताकदीने पाहिजे। मी आता हे 4 शब्द बोलून पुढच्या एका विषयाकडे जाणार होतो, परंतु आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणी उठू नये। हा कार्यक्रम असाच पुढे चालणार आहे। बाकी जे आपले नेतेगण आहेत, मग सुनील मालक आहेत, दत्ताभाऊ आहेत, काळेसाहेब आहेत। नळदुर्ग शहर नगरपालिकेचा आज नगराध्यक्ष या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे। काय एकंदरीत पहिली भावना आहेत, काय शहराच्या विकासासाठी संकल्प असणार आहेत? आज पदभार स्वीकारलेला आहे। आज नळदुर्ग शहर स्वच्छ आणि सुंदर स्मार्ट सिटी आणि महाराष्ट्रात एक वेगळी निर्माण करायची आमची 100% मी आज खात्री देतो। आणि नळदुर्ग शहराने जे मला विश्वासाने निवडून दिले आहे, पारदर्शक कारभार मी देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। नळदुर्ग शहर स्वच्छ आणि सुंदर शहर, पारदर्शक कारभार, या पर्यटनच्या दृष्टीने असेल, विकासाच्या दृष्टिकोनाने असेल, आदरणीय तालुक्याचे आमदार राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनील मालक चव्हाण जेही विकास कामे होतील। आज धाराशिव शहरामध्ये सौ नेहाताई काकडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतला। तुळजापूरला श्री विनोद गंगणे यांनी पदभार घेतला आणि आता आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आपण सगळेच उपस्थित आहेत। इथं सुद्धा नगराध्यक्ष पदाला ज्यांनी निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय प्राप्त केला ते बसवराज धरणे यांनी आज या नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी पदभार घेतला। भारतीय जनता पार्टीसाठी आणि जिल्हा धाराशिवसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणादादा यांच्यावर जनतेने दाखवलेला हा विश्वास
या विश्वासाचं प्रतीक म्हणून आपण आज या नगराध्यक्षांना सर्वांना धाराशिवच्या जनतेने निवडून दिले. महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने जनतेने विश्वास दाखवला त्या पद्धतीने जबाबदारी पण वाढते. आता जनतेच्या जबाबदारीला, जनतेच्या आशीर्वादाला पूर्णपणे सक्षमपणे त्या आशीर्वादाला बळ देण्याचं आणि त्यांचे जे काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं कर्तव्य आता या नगराध्यक्षांच्या आणि निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. एकंदरीत नगरपालिकाच्या निवडणुका एकंदरीत संपलेल्या आहेत, विजय देखील संपादित केला. येणारा काळ आता जिल्हा परिषद पंचायत समिती काय असणार आहे? मी धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी विकासाच्या दृष्टीनं जाणाऱ्या पक्षाला आणि त्या नेतृत्वाला आदरणीय राणा जगजितसिंह पाटील असतील, ठाकूर साहेब असतील, दत्ताभाऊ असतील यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि विकास कोण करू शकतो याची पूर्ण जाणीव धाराशिव जिल्ह्यातील जनतेला झाली. त्यामुळं कसल्याही भूलथापाला बळी न पडता वेगवेगळे प्रलोभन दाखवली, बाहेर नाही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु धाराशिवची जिल्ह्यातील जनतेनं त्याच्याकडं न लक्ष देता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा जो पराक्रम केलाय त्याच्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. जी विकासाची गंगा, विकासाच्या दिशेनं जाणारी जी प्रक्रिया चालू होती आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा येते आणि त्याच अनुषंगानं जिल्ह्यात येणाऱ्या काळात पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी काम करेल हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. आज ज्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारलाय त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि ज्या अपेक्षेनं जनतेनं त्यांना निवडून दिलंय त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते येणाऱ्या कालावधीमध्ये कार्य करतील हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. तरी विरोधकांना आजच्या या अनुषंगाने पदग्रहण सोहळा संपन्न झाला, काय संदेश द्याल? चांगला दिवस आहे. भारतीय जनता पार्टीला घवघवीत असं यश धाराशिवच्या जिल्ह्यातल्या जनतेने दिलं. साधारणतः सगळे मिळून 125च्या आसपास नगरसेवक, 5 नगराध्यक्ष, 4 नगराध्यक्ष, 2-3 उपनगराध्यक्ष, इतकी मोठी संख्या धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेने निवडून दिली आहे. आता कुठं विरोधकांना बोलायचं करायचं, त्यांचे जे काही प्रताप आहेत ते जनतेने बघितले. त्यामुळे आता आपल्याला विकासांवर काम करायचं. विकासावरती काम करता, विकासाच्या मुद्द्यावरती एकंदरीत हे निवडणूक नाही विरोधकांना जी आहे टोला एकंदरीत दत्ता कुलकर्णी यांच्या माध्यमातून लगावताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.